हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतंय की स्वानंदी आवळा आणि अद्रकचा ज्यूस घेऊन समरकडे जाते आणि बोलते की बोलायचं होतं मला. तेव्हा समर बोलतो की हे बघा, माझं सायनस, योगा, व्यायाम आणि माझ्या तब्येतीबद्दल काही बोलायचं असेल तर मला बिलकुलच बोलायचं नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते नाही, तुमच्या हातातल्या त्या गोळ्या आहेत ना त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तेव्हा समर बोलतो की हो का. तेव्हा स्वानंदी बोलते की साईड इफेक्ट माहिती का याची तुम्हाला. तेव्हा समर बोलतो हो माहिती आहे, थोडं डोकं जड पडतं, जळजळ होते असे काहीतरी. तेव्हा स्वानंदी बोलते हो, हे शॉर्ट टर्म झाले, लॉंग टर्म इफेक्ट माहिती का. तेव्हा स्वानंदी सांगत असे समरला की ड्राय आईज, ॲसिडिटी, वेट गेन, हार्ट प्रॉब्लेम्स, ब्रीदिंग अवेअरनेस, असं का असे 2-3 ती सांगत असते. तेव्हा समर बोलतो इंग्लिश येतं मला. तेव्हा स्वानंदी बोलते हो, पण त्याचा उपयोग करता का. तेव्हा समर बोलतो की तुम्ही माझ्या इंग्लिशबद्दल बोलताय. तेव्हा स्वानंदी बोलते अहो कळतं आहे पण वळतं आहे का, इंग्लिश फक्त येतं म्हणून चालत नाही, वाचलं आहे का. तेव्हा समर बोलतो काय. तेव्हा स्वानंदी बोलते हां मग वाचाल तर वाचाल ना. तेव्हा स्वानंदी बोलते ते जाऊ द्या, हे अद्रक आणि आवळ्याचा ज्यूस आहे, हा प्या. तेव्हा समर बोलतो की आंबट असलं काही मी खात नाही. तेव्हा स्वानंदी बोलते अहो चांगला आहे आणि जायफळ घातलेलं नाही आहे, घ्या. इकडे आदिरा झोपलेली असते. रोहन अलाराम घेऊन तिच्याजवळ उभा असतो आणि अलार्म वाजवत असतो की आदिरा उठ, आदिरा उठ. तेव्हा आदिरा उठतच नसते. तेव्हा रो पुन्हा तिला उठवायचा प्रयत्न करतो आणि बोलतो की आदिरा उठ ना. तेव्हा आदिरा बोलते रो प्लीज मला झोपू दे ना. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा आज कोणीतरी कुठेतरी जाणार आहे, विसरलीस का तू, कोणीतरी कोणाला तरी घ्यायला येणार आहे. तेव्हा आदिरा पटकन उठते आणि बोलते की हां मला जायचं आहे, मी विसरली. मी पटकन तयार होते, आज मी खूप एक्सायटेड आहे, पिंट्या दादा मला भेटायला येणार आहे, मी खूप म्हणजे खूप जास्त एक्सायटेड आहे. तेव्हा रोहन बोलतो इतकी एक्सायटेड तू मला भेटायला पण नसते हां. तेव्हा आदिरा बोलते की रोहन मी तुला रोजच भेटते ना, पिंट्या दादा मला खूप दिवसातनं भेटणार आहे आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे. तर रोहन बोलतो की हो, आणि ते दोघं जवळ येणार तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि बोलते की दरवाजा बंद नव्हता ना म्हणून मी डायरेक्ट आली. रोहन आदिराला सांग तिला जायचं आहे, 5 परतावणीसाठी जायचं आहे ना. तर रोहन बोलतो की हो मी सांगतो तिला, ती ऑलमोस्ट उठलीच आहे, झाली ती तयार. तेव्हा मंदाकिनी बोलत बोलत जाते की आता तिला उठवायची ड्युटी पण मला लागली. तेव्हा मंदाकिनी गेल्यावर रोहन आणि आदिरा हसत असतात. तेव्हा आदिरा बोलते की ती 5 म्हणजे काय, 5 ना. तेव्हा रो बोलतो की 5 परतावणी एक रिच्युअल असते, मलाही एवढी आयडिया नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते ओ रिच्युअल्स अँड ऑल. तेव्हा रोहन तिला सांगत असतो की आदिरा तू पण मला आता खूप दिवसांनी भेटणार आहे. ते दोघं बोलत असतात. इकडे स्वानंदी समरला बोलत असते की घ्या ज्यूस. तेव्हा समर ते सरबत घेतो आणि पितो, त्याला खूप छान वाटतं. परत तो स्वानंदीकडे बघतो आणि बोलतो की ठीक आहे, म्हणजे एवढा काही वाईट नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आवळ्याचा ज्यूस आहे आणि आवळा शरीरासाठी चांगला असतो, व्हिटॅमिन सी आहे त्यात, त्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते, रोगप्रतिकारक शक्ती. पटलं का. तेव्हा समर बोलतो की नाही नाही, मी इतक्या लवकर काही ठरवत नाही, मी विचार करेन मग सांगतो. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समरही बोलतो ओके. स्वानंदी चालली जाते. तेव्हा समर पुन्हा आवडीने ते ज्यूस पिणार. तेवढ्यात स्वानंदी येते, दरवाजातून गुपचूप बघते, समर आवडीने ज्यूस पित असतो. ती पुन्हा दरवाजा बंद करते आणि नॉक करते. तेव्हा समर ग्लास पटकन खाली ठेवून देतो आणि बोलतो या. तेव्हा स्वानंदी येते आणि बोलते की मी ते ट्रे घ्यायला आली होती. समर बोलतो हा ग्लासही घेऊन जा. तेव्हा स्वानंदी बोलते की राहू दे. तेव्हा समर बोलतो नाही नाही, असंही मी ते पिणार नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा स्वानंदी ट्रे घेऊन चालली जाते. तेव्हा समर पुन्हा ते ज्यूस घेतो आणि पितो आणि हातातल्या त्या गोळ्या असतात त्या फेकून देतो. इकडे स्वानंदी तिच्या रूममधनं खाली हॉलमध्ये येते. खाली आजी चहा पित असते. आजी बोलते काय गं, पिला का ज्यूस त्याने, नसेलच प्यायला म्हणा, त्याला असंही घरगुती उपायांमध्ये काही रस नाही आणि आंबट तर त्याला आवडतच नाही. तेव्हा स्वानंदी वरती बघते, हसते आणि बोलते बघू आवडेल कदाचित हळूहळू. त्या स्वानंदी किचनमध्ये ट्रे ठेवायला जाते. तेवढ्यात समर त्याच्या खोलीतनं खाली येतो आणि ग्लास ठेवतो. आजीजवळ टेबलवर ग्लास ठेवते. तेव्हा आजी बोलते पिंट्या काय तू चक्क ज्यूस संपवला. तेव्हा समर बोलतो की हो ठीक होता आणि याने माझं सायनस बरा होईल असं त्या म्हणतायत, तर मग बरा होत असेल तर प्यायला काय हरकत आहे ना. तेव्हा आजीला समर बोलतो की हे बघ आजी, पण त्यांना सांगू नको, त्यांच्या डोक्यात हवा जाईल. त्यांना असं सांग की तू शपथ घातली म्हणून मी ज्यूस पिला आहे, कारण की काय ना डोक्यात हवा जाईल. मी ऑफिसच्या स्टाफमधल्या लोकांचं सुद्धा एवढं कौतुक करत नाही. तेव्हा आजी बोलते अरे पण ती तुझ्या ऑफिसचं स्टाफ थोडी बायको आहे. तेव्हा समर बोलतो सांगितलं ना डोक्यात हवा जाईल आणि हां हळूच रेसिपी काढून घे. तेव्हा आजी बोलते मी का काढू, तुला आवडला आहे ना मग तूच विचार ना. तेव्हा समर बोलतो आजी तुला माझी सर्दी बरी व्हायला नको आहे का.
गुपचूप त्यांच्याकडनं रेसिपी काढून घे. तेव्हा आजी हसत असते. तेव्हा समोर बोलतं, नाही नाही हस हस हस, असं एक या वयात हसणं चांगलंच असतं ना शरीरासाठी. आणि मी फक्त आजच गोळ्या घेतल्याने उद्यापासून मी कायम गोळ्या घेणार आहे आणि हे ज्यूसही घेईल रोज. तेवढं तिथे स्वानंदी येते आणि बोलते, अहो तुम्ही ज्यूस पूर्ण संपवला, आवडला की काय? तेव्हा समोर बोलतो, हां ठीक होता, बरा होता म्हणजे. तेव्हा स्वानंदी बोलते, म्हणजे चांगला होता. तेव्हा समोर बोलत, चांगला काय, चव घेत मिटक्या मारत घोट घोट पीत औषध कोण घेतं? तेव्हा स्वानंदी बोलते, नाही नाही तुम्ही ग्लास संपवला ना म्हणून विचारलं. तेवढ्यात आजी बोलते, अगं तो घेणारच नव्हता, पण मी शपथ घातली ना म्हणून त्याने ज्यूस घेतला, नाही तर तो पिणारच नव्हता. तेवढी आपली रेसिपी सांग मला. तेव्हा स्वानंदी बोलते, त्याची काही गरज नाही आजी, मी फ्रीजमध्ये बनवून ठेवलं आहे, फक्त आपलं थोडंसं पाणी घालायचं आणि काळं मीठ मिरं घालायचं बस. तेव्हा समोर आजीला खुणवतो, नाही नाही मी असलं काही घेणार नाही तू सांग. तेव्हा आजी बोलते, हो कळलं मला. आणि स्वानंदी बोलते, संपला की सांगा, मी अजून बनवून ठेवेल. तेव्हा आजी बोलते, हो रे बाबा. तेव्हा स्वानंदी बोलते, तेव्हा स्वानंदी बोलते, अगं नाही त्याने, मी बळजबरी केली ना म्हणून त्याने घेतला. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी तुम्ही सांगितलं आहे ना, ज्यूस प्यायले ना, आता त्यांना पटो ना पटो आयुर्वेदाला पटलं आहे बरं का, आता तुम्ही सांगितलं म्हणून काही हरकत नाही. तेव्हा समोर बोलतो की मी असलं काही घेणार नाही आहे. तेव्हा आजी बोलते, हो रे बाबा. तेव्हा समोर तंदन करत निघून जातो. तेव्हा आजी आणि स्वानंदी खूप हसतात. तेव्हा आजी थोडी स्वानंदीवर नाराज असते, त्याच्यामुळे ती पुन्हा शांत होते आणि ग्लास उचलते आणि उठून जाते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मी ब्रेकफास्टची तयारी करते हां. इकडे स्वानंदीचे बाबा किचनमध्ये शेप बनवून मस्त सँडविच बनवत असतात. तेवढ्यात आदिरा तिथे येते आणि बोलते की काय चाललं आहे आज शेफ ड्युटी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आदिरा तू पोहे उपमा खाऊन वैतागली असेल ना, म्हणून हे बघ ॲव्होकॅडो सँडविच. तेव्हा आदिरा बोलते की ॲव्होकॅडो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की ॲव्होकॅडो. तेव्हा आदिरा बोलते की करेक्ट. ते दोघं गप्पा मारत असतात. तेवढं तिथे मंदाकिनी येते आणि बोलते की काय काय पसारा मांडून ठेवला आहे काय आहे. तेव्हा आदिरा बोलते की आई आई थोडं शांत, बाबा आपल्या सगळ्यांसाठी सँडविच बनवत आहेत. तेव्हा मंदाकिनी बोलते, अरे काय पसारा घालून ठेवला आहे, जावाई बापू येत आहेत आणि काय चाललं आहे. तेवढं तिथे रोहन येतो. रोहन बोलतो की गाईज प्लीज प्लीज मी जाऊन ताईला घेऊन येतो. तेव्हा त्याचे बाबा बोलतात की अरे सँडविच तर खाऊन जा. तेव्हा आदिरा बोलते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा रोहन बोलतो की स्वीटहार्ट मी तुझ्याशी नंतर बोलतो, खूप ट्रॅफिक होऊन जातो, मी पटकन जातो आणि ताईला घेऊन येतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे अरे आवरा जावाई बापू येत आहेत, काय पसारा करून ठेवला आहे. तिचं चाललंच असतं बडबड. तेव्हा आदिरा बोलते, चला चला जावाई बापू काय म्हणतील, हे घर एका गोडाऊन आहे, पटकन आवरायला घ्या. तेव्हा आदिरा बोलते की आई पिंट्या दादाला असं काही वाटणार नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते, तू तर निघून जाशील ग माहेरी, आम्हाला ऐकायला पडणार ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आदिरा तुझ्या भाषेत दुर्लक्ष करण्याला काय म्हणतात. तेव्हा आदिरा बोलते इग्नोर मार. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तेच मग कर मग आत्ता. ते दोघं मस्त हसत असतात. तेव्हा आदिरा तिच्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही इतके छान अवतारांमध्ये आहात, तर आपण नंदुताईला एक सेल्फी पाठवूया. तेव्हा ते दोघं सेल्फी काढतात. इकडे मल्लिका अर्पिताला सांगत असते की अर्पिता ते आवर पटकन डॉल येणार आहे ना, खूप वेलकम, तिचे दणकेत स्वागत झालं पाहिजे. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा मला दादा घ्यायला आला होता आणि मी डायरेक्ट घरी आली होती, माझ्यासोबत तर असं काही नव्हतं झालं. तेव्हा मल्लिका बोलते की अर्पिता किती मठ्ठ आहेस गं तू, अगं तुला विसरलीस का, तू माझी मुलगी आहेस, थोडी पण तुला अक्कल नाही आहे का. आपल्याला काय करायचे की आधिरा आल्यावर तिचं दणक्यात स्वागत करायचे, तिला प्रत्येक पावलापावलावर जाणवलं पाहिजे की तिचं स्वासर किती दरिद्री आहे आणि तिचं माहेर किती, तिच्या माहेरी किती तिला ऐशोआराम लक्झरियस लाईफ भेटली होती, हे तिला प्रत्येक टायमाला जाणवून द्यायचं आहे. म्हणून करतो आहे ना आपण हे सगळं. इकडे स्वानंदी डोसे बनवत असते आणि ती डोसे सगळ्यांना वाढत असते नाश्त्याला. तेव्हा आजी बोलते की स्वानंदी आवरले का, तुझं जायचं आहे ना. स्वानंदी समरला डोसेही वाढते. तेव्हा आजी बोलते की अजून वाढ गं त्याला. तेव्हा समर बोलतो की आजी मी एवढं खात नसतो, बस झालं. तेव्हा आजी बोलते की वाढ गं परत त्याला. तेव्हा स्वानंदी वाढते. तेव्हा सगळे डोसा खातात, त्यांना सगळ्यांना आवडत असतो. तेव्हा समर एक घास खातो आणि त्याला इतका डोसा आवडतो, तो बोलतो की जाळीदार मस्त कुरकुरीत लसणाची वरून लसूण घातलेला, छान, गुड जॉब. तेव्हा तो त्याच्या स्टाफला सांगत असतो की छान बनवला हां. तेव्हा ती बोलते की हो सर, स्वानंदी मॅडमने बनवला आहे. तेव्हा समर शांतच होतो. तेव्हा स्वानंदी बोलते थँक्यू, थोडा रवा आणि दही घातली की मग असं कुरकुरीत होतात आणि जाळीदारही येतात. इकडे आदिराई सँडविच खाते आणि खूप कौतुक करत असते की बाबा मी असलं सँडविच कधीच खाल्लेलं नाही, खूप मस्त झालं आहे. तेव्हा ती सांगत असते की बाबा किती. तेव्हा बाबा बोलतात की अगं तू आत्ता तिकडनं माहेरून आली की मग मी तुला शिकवेल
ती बोलते की मला खरंच असलं काही शिकवा, मी फक्त ट्राय करेल हां. तेव्हा ते बोलतात की हां, माहेरून आल्यावर मी शिकवेल, आधी तू पोटभर खा, हे देऊ का तुला? तेव्हा ती बोलते की सो स्वीट ऑफ यू बाबा, तुम्ही खा ना, माझं पोट भरलं आहे. इकडे समर बोलत असतो की हां ठीक आहे, चांगलं झालं आहे, मला जायचं आहे, आणि तो उठून चालला जातो. तेव्हा डोसा सगळ्यांनाच आवडला असतो. अर्पिता बोलते की मला एक चालेल. तेव्हा अंशू बोलतो की मलाही वहिनी मलाही एक चालेल. तेव्हा ते दोघं पटकन मल्लिकाकडे बघतात. मल्लिका त्यांच्याकडे चिडून बघत असते. आजीला हसायला येत असतं आणि स्वानंदीच्याही चेहऱ्यावर स्माईल असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.